केरळ हे राज्य आता गरिबीमुक्त झालेलं अत्यंत गरिबीमुक्त राज्य झाल्याचा दावा केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज विधानसभेत औपचारिकपणे राज्याला अत्यंत गरिबीमुक्त घोषित केलंय। केरळ राज्याची अत्यंत गरिबी दूर करण्यासाठी 2021 सालीच गरिबी निर्मूलन प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता आणि या उपक्रमांतर्गत 64,006 कुटुंबांची ओळख पटवण्यात आली। सरकारने दावा करत या सर्व कुटुंबांना 4 वर्षात अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह राज्य सरकारने अत्यंत गरिबीने ग्रस्त कुटुंबांना दररोज अन्न, आरोग्य सेवा, घर, रेशन कार्ड, आधार कार्ड, पेन्शन यासारखी आवश्यक कागदपत्र आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या। तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने पिनाराई सरकारच्या दाव्यांना फसवं म्हटलं आहे। सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी विशेष अधिवेशनावरती बहिष्कार टाकला। विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होताच सर्व विरोधी आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।